मी आज तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा बनवून दाखविणार आहे. आणि हे अर्धा किलो पातळ पोहे आहेत. कढई मस्त अशी कडक गरम करून घ्यायची. कढई एकदा गरम झाली की मंद आचेवरती बुडाला लागून न देता व्यवस्थित पोहे असे भाजून घ्यायचे. आणि पोहे एक खट्टी न घालता थोडे थोडे करून पोहे भाजून घ्यायचे. तर इथे मला अर्धा किलो पोहे भाजायला 15 मिनिटे तरी लागली. पोहे बघा अशा प्रकारे मस्त कुरकुरीत भाजून झाले पाहिजे, तरच पोह्यांचा चिवडा छान लागतो. पोहे भाजून झाले ना, अशा प्रकारे हाताने चुरा करून बघायचा, समजून जायचे पोहे मस्त कुरकुरीत भाजून झाले. आता पुढची तयारी. साहित्य मी तुम्हाला सांगते. सर्व अगदी समप्रमाणात घेतलं आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी मनुके, परत काजू आणि बदाम असे मध्ये काप करून घेतले, ते सुद्धा 1 वाटी आहे. 15 ते 20 चांगल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 वाटी. डाळसुद्धा 1 वाटी आहे. आणि 1 वाटी सुके खोबरे असे पातळ तुकडे करून घ्यायचे. पुढचा मसाला सांगते. माझ्या हातामध्ये जो चमचा आहे त्याच चमच्याने मी 2 चमचे हळद घेतली, 1 चमचा जिरे पावडर घेतली आणि 2 चमचे धने पावडर घेतली. आणि हा आपला नाश्त्याचा चमचा. याने मी 2 चमचे मीठ घेतले आणि 3 चमचे पिठी साखर घेतली. कढीपत्ता स्वच्छ धुवून पंख्याखाली चांगला कडक सुकून द्यायचा. ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवा, अतिउत्तम. कारण कढीपत्त्यामध्ये थोडं जरी पाणी राहिले ना, नंतर चिवडा शेदाळतो. कढईमध्ये तेल चांगले गरम झाले की शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे अशा प्रकारे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. आणि असं चाळणी असेल ना, त्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे पूर्णपणे कसे तेल निथळून जाते. तेल एकदा का चांगले गरम झाले ना, तर मंद आचेवरतीच शेंगदाणे असो, अजून दुसरे काही साहित्य मंद आचेवरतीच छान तळून घ्यायचे. आता याला पोह्यामध्ये घालून घेऊया. दुसऱ्या वेळेला काजू आणि बदाम चांगले तळून घ्यायचे, ते पण मंद आचेवरतीच चांगले तळून घ्यायचे आहे. लगेच ताबडतोब काढून घ्या, कारण कळत नाही, काजू बाहेर काढल्यावरती तुम्हाला त्याचा ब्राऊन रंग दिसेल, असं तळताना नाही समजणार. आता याला सुद्धा मी गाळणीमध्ये असे काढून घेते, म्हणजे पूर्णपणे तेल याचे निथळून जाईल. काजू आणि बदाम बाहेर काढल्याबरोबर लगेच त्याचा रंग ब्राऊन दिसतो. खोबरे घालून घ्यायचे. खोबरे मंद आचेवरती चांगले ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. चला आता याला सुद्धा पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया. मनुके डायरेक्ट तेलात न घालता गाळणी तेलामध्ये ठेवून नंतर त्याच्यात मनुके घालून घ्यायचे. मनुके तळायला फार सोपे जातात. चमच्याने छान असे खालीवर करून परतून घेतले ना, तर मस्त मनुके तळून होतात. हे बघा, जेवढं गरजेचं तेल आहे तेवढंच तेल घेत आहे. मनुके आता मस्त टम फुगलेत. आता याला काढून घेऊया. तुमच्याकडे जर का अशी मोठ्या प्रकारे गाळणी जर असेल ना, त्याच्यामध्ये शेंगदाणे, काजू, बदामसुद्धा छान तळून होतील. जेवढे गरजेचं तेल आहे तेवढेच तेल घेतले जाते. डाळसुद्धा लाल रंगाची होईपर्यंत तळून न घेता हलकीशी तळून घ्यायची, फक्त कुरकुरीत लागावी इतपत तळून घ्यायची. आता चांगले तेल निथळून घेऊया. आता पुढची तयारी. हिरव्या मिरच्या डायरेक्ट कढईत न घालता अशा प्रकारे मिरच्या मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. मिरच्या अशा हाताने कुस्करल्या पाहिजे अशा प्रकारे मिरची कुरकुरीत तळून घ्यायची. मिरचीसुद्धा छान तळून झाली. कढीपत्ता डायरेक्ट तेलात घालायचा, मस्त मोकळा असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे, की हाताने त्याचा चुरा झाला पाहिजे अशा प्रकारे कुरकुरीत तळून घ्यायचा. तर याला सुरुवातीला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, कारण कढीपत्ता थंड होऊन झाल्यावरती त्याचा चुरा करायचा. कढीपत्त्यामध्ये थोडासा जरी ओलावा असेल ना, कढीपत्ता तळून काढल्यानंतरसुद्धा चिवड्यामध्ये घातल्यावरती चिवडा शेदाळतो. मसाला तळण्यासाठी 3 पळी तेल घ्यायचे. तेल गरमच आहे, गॅस चालू नाही ठेवायचा. तेल गरम असल्यामुळे त्याच्यामध्येच मसाले छान तळून होतील. हळद, धने, जिरे पावडर आणि मीठसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून चांगले परतून घ्यायचे आहे. कारण गॅस जर आपण चालू ठेवला ना, तर हा मसाला जळून जाईल. तर तेल जेवढे गरम आहे ना, तेवढ्या तेलातच मसाला छान तळून घ्यायचा.
आता याला पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया. कढीपत्ता जर का डायरेक्ट घातला ना चिवड्यामध्ये तर कढीपत्ता फेकला जातो. त्यापेक्षा असा चुरा करून घ्यायचा. कोणी फेकत नाही, डायरेक्ट पोटात तरी जातो त्या निमित्ताने का होईना. तर कढीपत्ताचा असा चुरा करून घालायचा. गरम करून घेतलेला मसाला घालून घेऊया. वरतून असं चांगले तेल सोडून द्यायचे आणि कढईमध्ये थोडेसे पोहे घालून कढई चांगली कोरडी करून घ्यायची. म्हणजे पूर्ण जे काय असेल मसाला सगळा त्याच्यामध्ये निघून येईल. अशा प्रकारे जर का साहित्य तळून घेतले ना तर चिवडा अजिबात तेलकट होत नाही. जेवढी गरज आहे तेवढेच तेल लागते. आता छान याला सगळे साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे. सगळीकडे कशी हळद व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. आता वरती पिठी साखर शेवटला घालून घ्यायची. साखरेचे दाणे घालण्यापेक्षा ना पिठी साखर घाला, छान मिक्स होते. अर्धा किलो पोहे आणि बाकीचे साहित्य धरून 1 किलोचा चिवडा होतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा.